या वेड्यातून साधी मुंगी सुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हती. त्या वेड्यातून महाराज निसटले तरी कसे. सिद्धी जोहरचा वेडा जवळपास 4 महिने चालू होता. गडावरची अन्नपाण्याची रसद आता संपत आली होती. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. खूप भीषण परिस्थिती होती. पण जिथे सर्व मार्ग बंद झालेत असं वाटतं तिथे महाराज विचार करायला सुरू करतात. महाराजांनी आता छोट्या छोट्या तुकड्या बाहेर पाठवायला सुरुवात केली. उद्देश एकच होता की वेड्यामधली कमकुवत जागा शोधायची. मग महाराजांनी टाकला आपला सगळ्यात मोठा डाव. आपले वकील गंगाधर यांना सिद्धी जोहरकडे पाठवलं. त्यांना सांगितलं की महाराजांना शरण यायचंय, ते आपले सगळे किल्ले तुम्हाला देऊन टाकतील. हे ऐकून इतके महिने सिद्धी जोहरचं कंटाळलेलं सैनिक थोडंसं रिलॅक्स झालं आणि इथेच महाराजांनी संधी साधली. 13 जुलै 1660 एक काळोखी रात्र. खूप मुसळधार पाऊस पडत होता. महाराज निवडक 600 मावळ्यांसोबत पालखीत बसले. तिथे पहारा थोडा ढिल्ला होता. तिथून वेढा फोडला. पण खरी चाल अजून बाकी होती. महाराजांनी त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका मावळ्याला, ज्याचं नाव शिवा काशीद होतं, त्याला त्यांच्यासारखे कपडे परिधान केले आणि एका वेगळ्या पालखीत बसून